दरम्यान अजित पवार यांच्या विधानानंतर महायुतीमधील मित्र पक्षांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। अजितदादा, आम्ही बोलायला लागलो तर तुमच्या अडचणी वाढतील असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिलाय। तर बावनकुळे यांनी सुद्धा अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। आपण पाहूयात। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल भट्टायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। मला असं वाटतं की आम्ही असं ठरवलं आहे, अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्र पक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तीनही पक्षांनी घ्यायची आहे। आता अजितदादा असे का बोलले मला माहीत नाही, त्यांनी बोलायला नको आहे। अजितदादांनी बोलायला नको आहे कारण आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलं आहे, आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसवून ठरवलं आहे, आपण मित्र पक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे।